बॅकस्टेज ब्रॉडकास्टच्या पहिल्या इंटरॅक्टिव्ह सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आम्ही बॅकस्टेजला असलेले कलाकार आज ह्या एका मीडियम मधून तुमच्या समोर म्हणजे सॉर्ट ऑफ ऑन स्टेज येतोय. सो आजचे आपले पहिले गेस्ट आहेत आमच्या सगळ्यांचे सर अर्थात हर्षवर्धन पाठक. वेलकम हर्षा सर. हॅलो, थँक्यू. सो या सेशन मध्ये आत्तापुरतं मी तुम्हाला सर म्हणणार नाहीये, मी तुम्हाला हर्षाच म्हणणार आहे. धन्यवाद. ओके, सो आपण सुरू करूयात. सो सगळ्यात पहिला जो बेसिक प्रश्न असतो सगळ्यांसाठीचा की तुझी लाईट्स करायला सुरुवात कशी झाली? आणि लाईट्स हे एक वेगळंच मीडियम आहे. मी सुद्धा सुरू केलं तेव्हा काही फारशी मला कल्पना नव्हती, पण तू तर खूप आधीपासून काम करतोयस, तर कशी सुरुवात झाली ते सांगा मला. ह्याची सुरुवात होण्याचं कारण असं आहे की 91 साली पंडित सत्यदेव दुबे आणि राजाभाऊ नातू यांनी आयुष्यात पहिल्यांदा नावाचं एक कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा नाट्यानुभव असं एक प्रोडक्शन बसवलं होतं. तर त्याची प्रॅक्टिस त्यांनी 6-7 महिने केली आणि त्याच्या आधी त्यांनी एक वर्कशॉप घेतलं होतं. त्या वर्कशॉपमध्ये मी होतो. पण प्रॅक्टिसच्या पॅच मध्ये मला कुठेतरी नोकरीला बाहेर जायला लागलं प्रवरानगरला. सो ते 7-8 महिने माझी काही प्रॅक्टिस झाली नाही. मी जेव्हा परत आलो तेव्हा ते सगळं प्रोडक्शन उभं राहिलं होतं. तर मी राजाभाऊंना म्हटलं काहीही काम असेल बॅकस्टेजला झाडू मारायचं असेल तरी चालेल, पण द्या मला. तर ते म्हणाले बरं ठीक आहे. त्यांनी त्यावेळेला ज्ञानेश मोरे हा जागर मधला जो माझा मित्र आहे त्याला असिस्टंट म्हणून घेतला होता. आणि सोमवारी रंगीत तालीम सुरू होणार, टिळक स्मारक बुक केलेलं आहे, 1 आठवड्यासाठी बुक केलंय. आणि शनिवारी ज्ञानाचा फोन आला. ज्ञाने म्हणाला हर्षा म्हणजे ICWA ची परीक्षा आहे आणि ती काहीतरी मंगळवार बुधवारपासून सुरू होतीये, तर मी काही हे जाऊ शकत नाही, तू माझ्याऐवजी जा. ऍक्च्युअली हा घडलेला छोटासा अपघात आज मला इथपर्यंत आणेल हे मला कधी त्या काळात वाटलं नव्हतं. मी गेलो राजाभाऊंच्या समोर बसलो. त्यांना म्हटलं ज्ञानेशची रिप्लेसमेंट म्हणून आलोय. ते पहिले 1-2 दिवस काही बोलले नाहीत माझ्याशी, पण नंतर मग हळूहळू ते बोलू लागले. आणि ते असं झालं की प्रॅक्टिस चालू असताना तिसऱ्या दिवशीची गोष्ट आहे की त्याने एकदा सायक्लोरामा ब्लू वापरला. आदल्या दिवशी त्यांनी तो त्या पर्टिक्युलर सीनला रेड वापरला होता. तर मी नकळत बोलून गेलो, आय थिंक राजाभाऊ काल इथे ब्लू होता. तर ते फक्त हां असं म्हणाले आणि त्यांनी तो कलर चेंज केला. नंतर ते असं म्हणाले की हां म्हणजे मी फक्त बघत होतो, तुझं लक्ष आहे का? तर तुझं नुसतं लक्ष नाही, तुझं पाठ आहे. ही पहिली शिकवणूक आहे की लाईट डिझायनरनी एक उत्तम ऑब्झर्वर व्हायला पाहिजे. आजूबाजूला घडलेल्या गोष्टींमधनं जो काही लाईट चे खेळ चालू असतात ते जर तुम्ही बघू शकलात तर ते तुम्हाला रिडू करायला जास्त सोपं जातं. किंवा आपण असं म्हणूया की याला डिस्कव्हरी म्हणूया, की जे घडलेलं आहे तुम्ही ते रिडिस्कव्हर करता आणि ते स्टेजवरती तो अनुभव किंवा ती वातावरण निर्मिती करता. तर ही अशी सुरुवात झाली होती राजाभाऊंबरोबर. मग नंतर पुढे ते वाढतच गेलं सगळं. वा, ग्रेट. सो ते वाढत म्हणजे आता खूपच वाढत गेलेलं आहे पुढे. सो तू मला एक आता बाकीचं सुरू करण्याच्या आधी तू जेव्हा सुरुवात केलास तुझ्या या प्रवासाला, तर तेव्हा पहिल्यांदा कुठल्या पद्धतीचे लाईट्स मोस्टली तू वापरायचास? म्हणजे आता आपण सगळे त्याला आपण इंटेलिजंट फिक्चर्स म्हणतो त्या पद्धतीचे लाईट्स वापरतो, पण तेव्हा काय होतं? म्हणजे तेव्हाची मजा आणि आत्ताची मजा ह्याच्यामध्ये फरक असेलच, पण तरी तेव्हा काय मजा होती? त्यावेळेला फक्त आणि फक्त टंगस्टन लाईट अवेलेबल होते आणि ते सुद्धा 500 वॅटचा स्पॉट अवेलेबल होता. 500 वॅटच्या वरती म्हणजे 1000 वॅटचा स्पॉट हा फक्त शूटिंग वाले वापरायचे. थिएटरमध्ये कधी तो वापरला नाही जायचा. 500 वॅटचा स्पॉटची गंमत अशी होती की त्याला तुम्हाला लाईट आणला की तो लाईटची बॉडी वेगळी आणि बल्ब वेगळा असं असायचं. तर ते आणलं की ते तुम्हाला भरायला लागायचं आणि बल्ब त्याच्या जागी नीट बसवणे ही पण एक कला होती. त्याची फिलामेंट आडवी येतेय का उभी येतेय हे बघायला लागायचं. कारण जर फिलामेंट उभी आली तर तो विचित्र पडायचा, पण जर ती आडवी आली तर तो इक्वल डिस्ट्रीब्युशन व्हायचं. हे सुद्धा त्या छोट्या गोष्टींमधनं शिकायला लागलं. अर्थात नंतर ते 1000 वॅटचं झाल्यावरती तो बल्ब कन्वर्ट टू हॅलोजन झाला. पण आधीचे अत्यंत साधे फिलामेंटचे चांगले मोठे लांबडे उंच बल्ब होते.
की ज्याची फिलामेंट तुम्हाला बघून लावायची, जी रिफ्लेक्टरला पॅरलल आडवी होईल, उभी होऊन चालायची नाही. तर अगदी साध्या दिव्यांनी सुरुवात केली होती. हांड्या होत्या किंवा छोटे छोटे डिंकीचे स्पॉट होते. पण कन्व्हेन्शनल सोडल्यास दुसरं काही नव्हतं. जी काही रंगरंगोटी करायची ती ह्याच्यातनंच करायची. ओके, ओके, नाईस. सो मला आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ह्याच्यानंतरचा विचारावासा वाटतोय, की तू लाईट्स करतोयस, सो तुला लाईट्स बद्दलचे जे नॉलेज आहे, तसंच एखाद्याला म्हणजे तू सोडून दुसऱ्या कोणाला लाईट्स करायचे असतील, तर त्याला बेसिक काय नॉलेज असलं पाहिजे, तर तो ह्या गोष्टीला सुरुवात करू शकतो? अ, मी सुरुवात करत असताना माझ्या मागे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होती, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी खूप सोप्या गेल्या. इनफॅक्ट त्या सोप्या आजही जातायत. याचं कारण असं, की मेकॅनिकल इंजिनिअर असल्यामुळे मी काही 3D सॉफ्टवेअरशी खेळत होतो. त्यामुळे आज जसं ग्रँड एम वापरतोय त्याच्यात सुद्धा 3D सॉफ्टवेअर्स आहेत. हे माझ्यासाठी खूप सोपं झालं. जर तुम्हाला थोडीशी इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड असेल किंवा थोडीशी इलेक्ट्रिसिटीची बॅकग्राऊंड असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरची बॅकग्राऊंड असेल, तर त्या सगळ्या गोष्टी नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये मदत करतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंड मधनं उद्या लाईट डिझायनर बनायला आलात तर तुम्ही उत्तम बनू शकता. कारण फायनली तुम्ही काय अभ्यास करून येताय याच्यापेक्षा तुमची ऑब्झर्वेशनची शक्ती किती स्ट्रॉंग आहे आणि ऑब्झर्वेशन केल्यावरती ते तुम्ही रिक्रिएट करू शकता का, या शक्तीवरती ते सगळं आहे. मग तो बी मेकॅनिकल असू दे आणि तो कॉमर्स ग्रॅज्युएट असू दे, त्यांनी काही फरक पडत नाही. तर थोडीशी बॅकग्राऊंड असलेली डेफिनेटली तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडते. कारण आत्ताची जी ऍडव्हान्स सॉफ्टवेअर्स आहेत किंवा ऍडव्हान्स बोर्ड आहेत किंवा त्याची जी प्रोसेस आहे, याच्याशी तुम्ही थोडे पटकन फॅमिलियर होता किंवा त्याला पटकन तुम्ही ग्रॅप करू शकता. थोडं कॉमर्सवाल्याला थोडा वेळ लागतो. नाही असं नाही, पण त्याला थोडं जास्त स्ट्रगल करायला लागतं. ते समजून घ्यायला, ती लँग्वेज समजून घ्यायला. येस. ओके. सो आणि ह्याच बरोबर जसं एका लाईट डिझायनरला तू सांगतोयस तसं नॉलेज असलं पाहिजे, त्याचप्रमाणे एखाद्या परफॉर्मरला जर लाईट त्याच्या अंगावरती घ्यायचं आहे किंवा त्याला परफॉर्म करताना लाईट्स विषयी काय बेसिक नॉलेज असलं पाहिजे? इथे आपले बरेच मित्र-मैत्रिणी आलेले आहेत. तर त्यांना तू काय सांगू शकतोस? अ, मला असं वाटतं की तो डान्सर असू दे, तो ऍक्टर असू दे, जो स्टेजवरती परफॉर्म करतोय त्याला लाईट डिझायनरनी कुठल्या पद्धतीचं लाइटिंग केलंय पहिले हे माहिती असायला पाहिजे. काय मूड्स आहेत हे माहिती असायला पाहिजे. ऑब्व्हियसली तो त्या संहितेचा भाग असल्यामुळे त्याला हे बाकीचं माहिती असतं. पण एक लाईट डिझायनर म्हणून जो कॉन्ट्रीब्युट करतोय, त्यांनी नक्की काय केलंय? मग तुम्हाला त्या लाईटशी खेळता आलं पाहिजे. तर खेळता आलं पाहिजे म्हणजे काय? तर कुठलाही दिलेला लाईट एक सिंगल सोर्स स्टेजवरती चालू आहे. तर तुम्हाला त्या सोर्सच्या आत-बाहेर करता आलं पाहिजे. त्याच्या सेंटरला जाता आलं पाहिजे. त्याच्या कॉर्नरला जाता आलं पाहिजे. म्हणजे मी बघितलं होतं, मी एक वासांसी जीर्णानी नावाचं जेव्हा नाटक केलं होतं संदेश कुलकर्णी बरोबर. त्याच्यात मोहन आगाशे हे अक्षरशः दिव्यांशी खेळायचे. त्यांना ते इतकं परफेक्ट माहिती होतं, की आपण कुठे गेलो की अर्धे आहोत, कुठे गेलो की पूर्ण आहोत. तर ते बरोबर काही-काही वेळेला प्रोफाईलमध्ये अर्धाच दिवा आपल्या चेहऱ्यावरती घ्यायचे. ते त्या एजला जाऊन उभं राहायचे. त्यांचा एक डोळा किंवा निम्मा भाग हा अंधारात असायचा आणि निम्मा भाग हा प्रकाशात असायचा. पण हे ॲज अन ॲक्टर म्हणून त्यांना ती कला जमली होती. तर माझ्या मते हे प्रत्येकाला जमू शकतं. फक्त परत त्याच्यासाठी जसं लाईट डिझायनरचं ऑब्झर्वेशन आहे, तसं त्या कलाकाराचं सुद्धा या दृष्टिकोनाने बघणं लाइटिंगकडे हे फार महत्वाचं आहे. ओके. सो एक मला असं बेसिक तुला विचारावसं वाटतंय, की जो आपल्या सगळ्यांच्या काम करण्याच्या बाबतीत नेहमी प्रॉब्लेम होतो, की आपण दिलेला असतो एखादा लाईट म्हणजे अख्ख्या स्टेजवरती आपण एक छोटासा सेंटर स्पॉट वगैरे दिलेला असतो. त्याच्यात परफॉर्मर येतो, तो उभा राहतो. सो तो लाईटमध्ये आलेला असतो असं त्याला वाटतं कधी-कधी आणि जेव्हा नंतर व्हिडिओमध्ये बघतो, तेव्हा बऱ्याच वेळेला कदाचित त्याच्या डोळ्याच्या खाली शॅडोज आलेले असतात, काय आलेलं असतं. तर ते अव्हॉइड करण्यासाठी आर्टिस्ट म्हणून कोणी काय काळजी घ्यायला पाहिजे? माझ्या मते काळजी घेण्यापेक्षाही जर तुमच्याकडे टाईम फ्रेम अवेलेबल असेल, तर सगळे दिवे ॲडजस्ट करून झाल्यावरती बाबा माझ्यासाठी जर काही स्पेशल लाईट्स दिले असतील, सेंटर स्पॉट असेल, कुठला एका
कॉर्नरला स्पॉट असेल, एखादा कटलाईट असेल, तर माझ्या मते त्या आर्टिस्टनी, त्या कलाकारांनी तिथे जाऊन त्या लाईट डिझायनर बरोबर तुझं ऍडजस्ट झाले ना करून प्लीज मला दाखव. कारण जसं कुठलाही डान्सर, कुठलाही ऍक्टर नाटक सुरू होण्याच्या आधी किंवा परफॉर्मन्स सुरू होण्याच्या आधी माझ्या आजचं अवेलेबल काय स्टेज आहे हे बघतो. त्याचे अंदाज घेतो, आपल्या पोझिशन चेक करतो. जसं तुम्ही त्या स्टेजच्या पोझिशन चेक करताय, की कुठे सेंटर आहे, कुठे राईट कॉर्नर आहे, किती लिमिट पर्यंत मी पुढे जायचंय, किती लिमिट पर्यंत मी मागे जायचंय. हे जसं तुम्ही चेक करता तसं माझ्या मते त्याच वेळेला लाईट ऑन करून त्याला विचारायला पाहिजे, की मला माझे लाईट्स दाखव आणि मी कुठे उभी राहिली की ते बरोबर असेल. हे क्रॉस चेक करून आपण आपला मार्क सेट करायला पाहिजे. लाईट डिझायनर कुठल्याही जमिनीवरती मार्क करून देतोच, पण तो दिल्यावरती तुम्ही तिथे पोहोचता का हे पण महत्वाचं आहे. दरवेळेला तो मार्क अंधारात दिसेलच असं नाही. तर बऱ्याच वेळेला हे करत असताना कित्येक ऍक्टर्स असं बघतात किंवा डान्सर्स असं बघतात, की मी डावीकडनं उजवीकडनं कुठल्या विंगेच्या लाईनमध्ये उभे आहे किंवा कुठे पुढे मागे आहे आणि समोरच्या कुठल्या खुर्चीच्या समोर उभी आहे किंवा उभा आहे. हे जसं काही कलाकार बघतात, तसं माझ्या मते हे प्रत्येकाने त्याची प्रॅक्टिस सुरू करायला पाहिजे. असं जर केलं तर मग लाईट डिझायनरनी दिलेल्या दिव्यामध्ये तुम्ही न चुकता पोहोचू शकाल. आणि असे कित्येक लोक आहेत की जे परफेक्ट ब्लॅकआउट मध्ये सुद्धा अशा जागी जाऊन उभे राहतात की परफेक्ट दिवा घेतात. तर तू सॉरी तुला मध्ये ब्रेक करतोय, पण तसं तू सांगू शकशील का की तुझा आवडता असा परफॉर्मर कोणता आहे आतापर्यंत? म्हणजे कोणी असेल, डान्सर असेल किंवा ऍक्टर असेल? मला कलाकार म्हणून मोहन आगाशांनी ते जे काही गंमत केलं आणि त्यांनी माझ्याशी येऊन ते बोललं, हे मजा येते हा, हे बघ मी पण अशी खेळतोय. हे इतकं सुंदर अप्रिसिएशन होतं किंवा त्या कलाकाराकडनं ते आलेली जी काही एक मस्त अशी दाद होती, की बघ तू दिलायस ना प्रोफाईल, तर मला त्याच्या एजशी खेळता येतं आणि तू दिलेल्या ह्याची गंमत पण जास्त येते. सो माझ्या मते असे खूप आहेत, म्हणजे फक्त मोहन आगाशे नाही, असे कित्येक कलाकार आहेत. म्हणजे आता मी शंकर महादेवांबरोबर काम करतो, तर तो सुद्धा त्यानं जर मार्क दिला असेल, तर ते त्या मार्कवरती एका परफेक्ट ठिकाणी येऊन त्यांच्या ब्रेथलेसच्या वेळेला ते नक्की ती जागा सोडत नाही. त्यामुळे मग एंटायर जे काही पिक्चर क्रिएट केलेलं आहे, जे काही पेंटिंग विथ लाईट्स क्रिएट केलेलं आहे ना, ते सुंदर दिसायला मदत होते. नाही नाही येस, तू तू म्हणलास तो मला तो शब्द की लाईट्स म्हणजे एक स्टेजवरती आपण पेंटिंग क्रिएट करतो. सो बऱ्याच वेळेला हा जो फरक असतो, सो बऱ्याच लोकांनी आता मला व्हॉट्सअप वरती पण आणि अनेक लोकांनी असा प्रश्न विचारला की लाईव्ह शोचं लाइटिंग आणि कॅमेरासाठीच्या लाइटिंग मध्ये बऱ्याच वेळेला फरक असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे आय डोंट नो असं काही कोणावरती नाही बोलायचं, बट अवेअरनेस कमी पडतो किंवा काय माहिती नाही. बट मला शोचं लाइटिंग असं पाहिजे आणि मग नंतर व्हिडिओमध्ये बघितल्यावर ते वेगळंच दिसतं. हे कन्फ्युजनचा बॅलन्स करण्यासाठी काय करता येऊ शकतं? ओके, ह्या कन्फ्युजन बेसिकली हे समजून घ्यायला पाहिजे की कुठल्याही शोचं लाइटिंग आणि कुठल्याही शूटचं लाइटिंग याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. शोचं लाइटिंग करत असताना तुम्ही समोर बसलेल्या ऑडियन्सच्या डोळ्यासाठी लाइटिंग करता. मग तो पहिल्या लाईनीतला असेल किंवा शेवटच्या लाईनीतला. त्यामुळे त्याच्या ब्राईटनेसची जी काही तुम्ही इंटेन्सिटी ठेवलेली आहे, त्याचा पर्सेंटेज ठेवलेला आहे, हे कदाचित टुवर्ड्स फुलकडे जाऊ शकतं. पण जेव्हा तुम्ही कॅमेराचं शूटिंग करता, फॉर एक्झाम्पल चॅनल जेव्हा शूट करतं, तेव्हा ते खूप कमी अपर्चरला शूट करतं. कारण तिथे ऑडियन्सचा डोळा म्हणजे असलेले समोरचे 10-12 कॅमेरे असतात. हे सगळे बॅलन्स्ड असतात. त्यामुळे त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी काम करायला लागतं. त्यामुळे जेव्हा चॅनलचं शूट असतं, तेव्हा ते शूटिंग फार सुंदर होतं. पण मग लाईव्ह शोचं जेव्हा शूट केलं जातं, तेव्हा तुम्ही जी कोणी 2 कॅमेरा सेटअप, सिंगल कॅमेरा सेटअप किंवा 3 कॅमेरा सेटअप ही जी कोणी टीम असेल, त्यांच्या बरोबर तुम्ही आधी कोऑर्डिनेट करायला पाहिजे, की बाबा माझी इंटेन्सिटी मी किती ठेवू? एका 2 आर्टिस्टला आपण उभं करूया आणि हे बघ मी हे फुल लाईट देतोय. तू व्हाईट बॅलन्स केलायस का? बऱ्याच वेळेला व्हाईट बॅलन्स 3 कॅमेरा सेटअपचे जर व्हाईट बॅलन्स चांगले नसतील, तर त्याचा सुद्धा जंप होतो. पण हे आय थिंक कॅमेरा टीम आणि लाइटिंग आणि तो आर्टिस्ट यांनी समोर उभं राहून एकदा त्याची छोटीशी ट्रायल घेतली ना, तर ते लाईव्ह शोचं शूटिंग सुद्धा चांगलं होतं. आणि ते डेफिनेटली हेल्पफुल आहे. कारण ते नंतर जर तुम्ही रेकॉर्ड करणार असाल, तर ते पुढे खूप वर्ष ते टिकलं पाहिजे आणि चांगलंच झालं पाहिजे. आपल्याकडे ह्या गोष्टीसाठी वेळ कमी मिळतो.
म्हणजे स्लॉटचा जो सेटअपचा टाइम असतो दरवेळेचा, तो प्रश्न सगळीकडेच प्रॉब्लेमॅटिक आहे. तर त्याच्यात आपण काही टेक्निकली म्हणजे पुण्यातल्या ऑडिटोरियम्स मध्ये काही बदल करू शकतो का? किंवा कुठल्याही पद्धतीने नाही, किंवा वेळ वेळ कधीच पुरत नाही. कितीही दे, मी तुला सकाळी जरी दिलं तरी तुला वेळ पुरत नाही. वेळ कधीच पुरत नाही. या कुठल्याही चांगल्या गोष्टीला कधी वेळ पुरत नाही. तो तुम्हाला मॅनेज करावाच लागतो. आणि इफ यू डिसाईड की नाही, मी हा मॅनेज करणार. मी 10 मिनिटं माझ्या पूर्ण ह्याच्यातली मी आर्टिस्टला समोर उभं करून त्याच्यावरती लाईट देऊन कॅमेरा सेट करणार. अक्षरशः 5 मिनिटाचं काम आहे. पण ते करणं जरुरी आहे आणि त्याचा त्याचा पाठपुरावा करणं जरुरी आहे. आणि जसं हे एका कलाकाराची म्हणजे ते शूटिंग करत आहेत, ते खर्च करत आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा जसं जरुरी आहे, तसं आय थिंक एक लाईट डिझायनरनी हे फोर्स करणं जरुरी आहे. आणि कॅमेरा टीमनी पण फोर्स करणं जरुरी आहे. कित्येक कॅमेरा टीम माझ्या मागे लागलेले असतात. तुझं झालं का? आम्हाला पटकन दाखव फुल लाईट, मला व्हाईट बॅलन्स करायचं. ते सतत प्रेशराईज करत असतात. येस, ते इंटरेस्टिंग आहे आणि ते महत्वाचं आहे. त्यामुळे ते व्हायलाच पाहिजे. त्यामुळे टाइम हा कधीच पुरत नाही. तर टाइम या विषयी आपण न बोललेलंच बरं. तुम्हाला कितीही द्या, कितीही कमी वेळ द्या किंवा कितीही जास्त वेळ द्या, टाइम हा पुरत नाही. चॅनलचं शूट करताना आदल्या दिवशीपासनं करत असतो लाइटिंग, तरीही टाइम पुरत नाही. सो आय थिंक हे एक्सक्यूज नाही आहे. यू हॅव टू फाइंड टाइम. यू हॅव टू मॅनेज द टाइम. येस, ह्याच्यामध्ये आपला शशांक शेंडे सरांनी प्रश्न विचारलाय की राजाभाऊ नातूं बरोबर आयुष्यात पहिल्यांदाच या कार्यक्रमाबद्दल काही सांगशील का? खरं तर तो माझ्यासाठी खूप एक अगदी सुरुवात होती, लर्निंग ग्राफ होता. आणि त्याची गंमत अशी होती की एका प्रचंड सिनियर लाईट डिझायनर बरोबर त्याचा असिस्टंट म्हणून काम करायला मिळणं हे खूपच भाग्याची गोष्ट होती. म्हणजे ज्ञानेशला ते मिळालं नाही आणि मला मिळालं याच्यावरती मी खूप खुश आहे. पण मला असं म्हणायचंय की टिळक स्मारक सारख्या एका छोट्या रंगमंचावरती जेव्हा पहिल्यांदा याच्या प्रॅक्टिसेस झाल्या, तेव्हा त्या छोट्या स्पेसमध्ये राजाभाऊंनी जवळजवळ 80-90-100 दिवे लावले असतील. एवढे दिवे म्हणजे टिळक मधले सगळी सॉकेट बोर्ड त्या दिवशी चालू झाली किंवा इथे लावली आहेत हेही कळलं. एफओएच मध्ये लावली आहेत हेही, अरे इतके आहेत, हे चालू आहेत, हे त्या दिवशी कळलं. इतके दिवे म्हणजे जे ऍडजस्ट करायला आम्हाला 3 ते 4 तास लागायचे. तर हे जे शिकणं होतं की पहिल्याच वेळेला तुमच्याकडे 100 दिव्यांनी सुरुवात झाली, हे फार महत्वाचं होतं. कारण हेच तर प्रेशर असतं कामाचं. त्यामुळे आता कुठलीही भीती नाही वाटत. कितीही समोर दिवे आले तरी ऍडजस्ट करायला अजिबात भीती वाटत नाही. ते टाइम फ्रेम मध्ये स्क्वीज करून बसवता येतात. हे केवळ त्या पहिल्या परफॉर्मन्स मधनं शिकायला सुरुवात झाली. तुम्हाला जर असं पहिल्यांदाच काहीतरी प्रचंड मोठं अंगावरती आलं आणि खूप प्रेशराईज असेल, तर त्याने तुम्ही बरंच काही तुमच्या डोक्यातल्या गोष्टी उघडतात. तुमची कॅपॅसिटी, तुमचा पेशन्स आणि क्विक ऍक्शन हे त्याच्यामुळे उघडतं. आय थिंक ते तेव्हापासून सुरू झालं. त्यामुळे ते जे काही राजाभाऊंबरोबर 4 वर्ष काम करणं होतं, हे म्हणजे त्यांनी केलेल्या गोष्टी आजही 20-30 वर्ष झाली मी शोधतोच आहे. इतकं त्यांनी ते 4 वर्षात दिलेलं आहे. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. तुझा आयुष्यातला सगळ्यात मोठा शो कुठला आहे आजपर्यंतचा? किंवा मला माहिती नाही, पण मला शनिवार वाड्यावरचा मी एक शो पाहिलेला आठवतोय. तेव्हा मला माहिती पण नव्हतं की लाईट्स अशाबद्दलचं काहीतरी असू शकतं, काय आहे. पण मी नदीच्या पलीकडे एका बिल्डिंगच्या गच्चीवर मी आणि माझा मित्र योगेश आम्ही दोघं बसून तो शो पाहिला होता. सो त्याच्याबद्दल काही सांगशील? मनीषाताईंचा आणि यासुहितो ताकीमोतो बरोबर केलेला आय थिंक तो पुण्यामधला सगळ्यात मोठा शो होता. कशा अर्थाने मोठा? तर फक्त पैशांच्या आकाराने नाही, तर त्याच्यातली इन्व्हेंटरी, त्याच्यातलं वापरलेलं स्टेज, त्यांनी कम्प्लीट बदलून टाकलेला शनिवारवाड्याच्या त्या राऊंड स्टेजचा कायापालट करून टाकला होता. प्रचंड मोठं ट्रसिंग की 40-40 फूट उंच ट्रसिंग त्या काळामध्ये वापरलं होतं. आणि क्वांटिटी ऑफ लाईट्स, डेफिनेटली ते एवढे दिवे पुण्यात नव्हते. थत्त्यांचे दिवे वापरले होते तरी उल्हासकडनं मुंबईवरनं दिवे मागवायला लागले. माझ्या मते
तो जो काही एक प्रचंड मोठं प्रेशर होतं की हे काम चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. 9 दिवस नाही 9 रात्र तो गृहस्थ आपल्या लाईट डिझायनर बरोबर बसून ते प्रोग्रामिंग करायचा रात्रभर. संध्याकाळी 6-7 ला सुरू व्हायचंय. ते सूर्यास्त ते सूर्योदय असं त्याचं काम चालायचं. तर माझ्या मते तो सगळ्यात मोठा शो म्हणजे मी त्याच्यानंतर त्याच्यापेक्षाही खूप आकाराने मोठे शो केलेले आहेत. पण तो पहिला मोठा शो का होता? तर त्याच्यात मी ऑपरेशन काहीच करत नव्हतो. मी लाईट ऑपरेट नव्हतो करणार. पण माझी रिस्पॉन्सिबिलिटी अशी होती, की जिथे ते जे कोणी ऑपरेटर्स आहेत, त्यांना मी जे पुरवलेले दिवे आहेत, त्यात ॲट गिव्हन एनी कॉस्ट तो एकही दिवा बंद नाही पडला पाहिजे आणि दिवे बंद पडले म्हणून ते प्रोडक्शन थांबलंय किंवा प्रॅक्टिस थांबली असं होता कामा नये. ऑब्व्हियसली या टेक्निकल गोष्टी आहेत. काहीतरी फॉल्ट येतो, काहीतरी दिवे बंद पडतात. ते त्या दिवशी पडले. मूव्हिंग हेड सुद्धा बंद पडले, पार उडाले, असं खूप झालं. चालू शो मध्ये अख्खी थत्त्यांची टीम माझ्याबरोबर जी काम करत होती ती गुपचूप आम्ही वरती चढवायचो आणि सांगायचो, तो बघ तो 37वा दिवा बंद पडलाय, हळूचकन जाऊन बदलून ये. बापरे. हे हे का? हे अशासाठी की नुसता तो पहिला मोठा शो आहे म्हणून नाही. तर त्यावेळेला मी म्हणजे हे मनीषाताईंशी पण बोललो होतो, की मी मनीषाताई कोणाला रिप्रेझेंट करत होतो? तर आय थिंक मला वाटतं, की मी मनीषा नृत्यालय जपानला रिप्रेझेंट करत होतो. नाही. मी पुणे रिप्रेझेंट करत होतो. नाही. आय थिंक मी भारत रिप्रेझेंट करत होतो एका जपानी टीमला, की जिथे कुठेही त्याने असं नाही म्हणता कामा, की या भारतीय लोकांना काम नाही करता येत. त्यांना अजून काय माहित नाही. ते अजून मागे आहेत. सो हे फार महत्वाचं होतं. त्यासाठी तो माझ्या आयुष्यातला सुरुवातीतला दुसरा मोठा शो. पहिला तर आयुष्यात पहिल्यांदा होताच. पण हाही दुसरा मोठा शो होता, की ज्याच्यामध्ये भरपूर दिवे होते. तू डिझायनर म्हणून काम करतोच आहेस इतकी वर्ष आणि तुझ्या पुण्यामध्ये रेंटल लाइटिंगची पण फर्म आहे. सो आपल्या पुण्यामध्ये बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की तुमच्या लाईट्सचं म्हणजे तुमच्या म्हणजे तुझ्या असं नाही, इन जनरल आपल्या सगळ्यांच्या लाईट्सचं बजेटच जास्त असतं. पण फक्त त्याच्यामध्ये आपलं डिझायनिंग ऑपरेटिंग नसतं, तर त्याच्याबरोबर 10 गोष्टी असतात. तर काही लोकांना ते कळतं, काही लोक नाही हे करू शकत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगू शकशील का? की काय काय येतं त्यात? पुण्यातल्या डान्सर्स बरोबर काम करत असताना जेव्हा जेव्हा बजेट हा इश्यू येतो किंवा थिएटर प्रोडक्शन्स नाटक जरी असेल जेव्हा बजेट हा इश्यू येतो तेव्हा आजतागत मी फक्त एकच उत्तर दिलंय. बजेट तुमचं दिवे माझे. त्याच्यात तुम्ही नका सांगू की मी किती दिवे लावायचे याच्यासाठी की कित्येक वेळा म्हणजे प्रत्येकाचं बजेट नसतं पण आपण आपल्याकडनं मॅक्सिमम देतो का हा एक भयंकर मोठा प्रयत्न आहे. हेच पुण्यातलं कॉस्टिंग जर तुम्ही दिल्लीत गेलात ना तर 3 टाइम्स महाग आहे. तुम्ही बँगलोरला गेलात 3 टाइम्स महाग आहे. तुम्ही पुणे सोडून बाहेर गेलात मुंबईत गेलात तरी थोडंसं महाग आहे. हे महाग असून सुद्धा पुण्यामध्ये कमी पैशात इतकी वर्ष काम करून सुद्धा मला असं वाटतं की तरीही बजेट जास्त आहे असंच म्हटलं जातं. पण ती त्या संहितेची जर रिक्वायरमेंट असेल तर थोडा खर्च करावा असं माझंही म्हणणं आहे. पण ते कसं आहे ते ओव्हर द पिरियड हळू 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 दिवे वाढत आणलेले आहे. कधीही म्हणजे 94-95च्या सालातलं बजेट हे कधीही 1500 आणि 2000 रुपयापेक्षा जास्त नव्हतं. पण ऑब्व्हियसली त्या काळातलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग पण कमी होती. लेबरची कॉस्ट कमी होती, ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट कमी होती, पेट्रोलचा भाव कमी होता. त्यामुळे ते जसं वाढलंय तसं दिव्यांचं रेंटल तेवढंच राहिलंय. फक्त जी वाढत गेली ती हे जे पेरिफेरल आयटम्स आहेत, लेबर आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, जनरेटरची कॉस्ट, डिझेलची कॉस्ट याच्यामुळे ते थोडंसं फुगतं. पण आय थिंक असे बरेच जण आहेत, की ज्यांना इतका प्रॉब्लेम नसतो बजेटविषयी. ते म्हणतात कर. ग्रेट. आम्या विचारतोय, आम्या पेंढारकर, की तुझा पर्टिक्युलरली जो आपला ऑपरेटिंग कन्सोल आहे, एव्होलाइट्स कडून ग्रँड एमे कडचा प्रवास कसा होता आणि त्याच्यामुळे काय काय बदल घडले? हम्म, एक तर मी खूप दिवस असा कन्सोल शोधत होतो, की जो डिझायनर्स कन्सोल आहे. आणि एम-ए घेऊन फिरायचं जगभर. म्हणजे एक कन्सोल घेऊन फिरायचं जगभर हे भयंकर माझ्या डोक्यात होतं. तर ग्रँड एम-ए घेऊनच का फिरायचं? तर मी आफ्रिकेमध्ये काम करत असताना युगांडामध्ये एके दिवशी जे काही लग्नासाठी गेलो होतो, दिवे भरपूर होते. पहिलीच पार्टी आणि त्याची थीम होती अंडर 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 वॉटर अशी थीम होती.
त्या ह्याच्यात माझ्यासमोर एक जळका एव्होलाइट आला होता की त्याचं काही धड चालू नव्हतं. आणि ते सगळं सुरू झाल्यावरती असं लक्षात आलं की हे जे काही 15 डिमर आहेत त्याचा रोलर पण फिरून चालत नाही, कारण तो कनेक्टेड नाहीये. वरचे असंख्य टिमर्स खराब आहेत. सो जे काही 15 आहेत तेवढंच तुला ऑपरेटिंगला मिळेल. त्या दिवशी मला असं अत्यंत जाणवलं की युरोपियन्स डिझायनर आपला आपला बोर्ड घेऊन फिरतात. भले तो छोटूसा असेल, पण ते घेऊन फिरतात आणि ते त्यांना हवं तसं काम करतात. ते त्यांना जसं एक्झिक्यूट करायचंय तसं त्या छोट्या बोर्डावरती करतात. हे मला पण यायला पाहिजे. तर मी शोधून काढलं. मी युगांडातनं परत आल्यावरती खूप अभ्यास केला. शोधून काढलं की असा कुठला डिझायनर बोर्ड आहे की ज्यानी मला ऍट एनी गिव्हन पॉइंट कोणावरती अवलंबून राहायला लागणार नाही. दिवा उडाला तर मी काहीच करू शकत नाही. पण माझ्या हातला कन्सोलच चांगला नसेल तर तुम्ही कितीही छान दिवे दिलेत तरी मी ते चांगले वापरू शकत नाही. मग असा डिझायनर बोर्ड कुठला, तर तो ग्रँड एमए आता 2 आता 3 पण आलाय, पण त्यावेळेला ग्रँड एमए 2 मिळाला. मी फेलिक्स रेनॉल्डला बँगलोरला फक्त फोन करून विचारलं, तुमच्याकडे एजन्सी आहे, मला 10 प्रश्न आहेत. मला तुमच्या बोर्डची ट्रायल पाहिजे. अग्नीच्या शोला मी बँगलोरला गेल्यावरती मी एक दिवस थांबलो आणि मी त्याच्या गोडाऊनला गेलो. त्यांनी अगदी सगळं सेटअप बिटअप समोर बोर्ड बीट सगळं, तो तुला चल ट्रायल देतो. म्हणजे ट्रायल नको, मला फक्त माझ्या 10 प्रश्नांची उत्तरं दे. मी बोर्ड बघितला, त्याला 10 प्रश्न विचारले. 10 प्रश्नांची उत्तरं जेव्हा होऊ आली, तेव्हा मी म्हटलं, आता हा शिकायची आत्ता जरूर नाहीये. हा मी घेतला बोर्ड. याचं कारण असं, तो डिझायनर पॉइंट ऑफ व्ह्यूनी बनवलेला बोर्ड आहे. आणि नुसत्या एका डिझायनर पॉइंट ऑफ व्ह्यूनी नाही, जगातल्या असंख्य डिझायनर्सची कन्सल्ट करून बनवलेला ग्रँड एम हा बोर्ड आहे. त्यामुळे एक दिवा लावायचे, त्याच्यामध्ये एक दिवा ऑन ऑफ करायचे, याचे जर बाकीचे बोर्ड समजा 10 किंवा 5 ऑप्शन्स देत असतील, तर हा बोर्ड 25-30 ऑप्शन्स देतो किंवा जास्तच देत असेल. ही जी गंमत आहे, एका डिझायनरला मला हा दिवा कसा ऑन करायचा आहे, कसा ऑफ करायचा आहे, हे जर ठरवायचं असेल, तर त्याचा इतका चॉईस बाकीच्या कुठल्या बोर्डांमध्ये मला सापडला नाही. देन दिस इज द बेस्ट. त्या दिवसापासून मी माझा बोर्ड घेऊन जगाच्या पाठीवरती सगळीकडे फिरतो. कुठलाही शो असू दे, छोटा डान्सचा शो असू दे किंवा शंकर महादेवांसारख्या मोठा कॉन्सर्टचा शो असू दे, मी माझा बोर्ड घेऊन फिरतो. मी माझा बोर्ड घेऊन परत लंडन पर्यंत जाऊन आलो. ग्रेट. अजून एक मला असं तुला विचारायचं वाटतं, सध्या काय बॉयकॉट चायना आणि अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत, पण थोडंसं आपण पाहिलं तर भारतभर सगळीकडे आपण जी इन्व्हेंटरी वापरतो त्याच्यातला खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेंटरी ही चायना मधून तयार होऊन येते. तर अनेक आता काय म्हणतात, खूपच प्रमाणात त्याचं लोंढा वाढलाय त्या गोष्टींचा. तर आपल्याकडे भारतामध्ये तशा पद्धतीचं कोणी प्रोड्यूस करतं का, किंवा ती जर बदलायचं असेल आणि खरंच स्टँडर्ड म्हणजे रोबे, क्लेपॅकी सारखे ज्या उत्तम कंपन्या आहेत ज्या अशा पद्धतीची इन्व्हेंटरी बनवतात, तिकडे आपण शिफ्ट होऊ शकतो का, किंवा काय त्याच्या मागचं नाही, हे असेल? आता तू हा खरं तर खूप डेंजर प्रश्न आहे. याचं कारण असं की याचं उत्तर आता कोणीच देऊ शकत नाही. कारण याच्या पुढची जगाच्या इकॉनॉमीची स्ट्रॅटेजी काय बदलणार आहे आणि अख्खा जगाचा चायनाकडे किंवा चायनाचा जगाकडे या सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन खरं काय घडणार आहे हे खरं तर कोणालाच माहित नाही. आता सगळेजण आपापले तर्कवितर्क करतायत, पण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल लेवलला काय होईल हे जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत ते कळणार नाही. आता तर आपण लॉकडाऊन मध्ये आहोत, पण मला सांगा की आपण एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, म्हणजे आपले पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचलेले, ते प्रॉडक्ट मरेस्तोवर आपण वापरायलाच पाहिजे, कारण वी हॅव ऑलरेडी पेड फॉर इट. सो जी आहेत त्याची तर कम्प्लीट वाट लागेपर्यंत ते दळलेच पाहिजे. पुढे नवीन घेताना रोबेचं प्रॉडक्ट मला परवडेल का, किंवा क्ले पॅकीचं मला झेपेल का ते कॉस्ट वाईज, कारण ते 2 टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे. आणि ते जरी घेतलं, म्हणजे तुम्ही रोबेचा मुव्हिंग एड घ्या किंवा तुम्ही चायनीज मुव्हिंग एड घ्या, अहो भाडं एकच मिळतं. रोबेचं आहे म्हणून कोणी मला ₹5,000 भाडं देत नाही. ते शेवटी ₹1,500च, आणि काही वेळेला तर ते पेअर वरतीच यायला लागतं. सो माझ्या मते हा अत्यंत भीषण आहे की याच्या पुढची पर्चेसिंगची स्ट्रॅटेजी काय असेल, नुसती आपलीच नाही जगाची. हे आता काही दिवसात इकॉनॉमी हळूहळू कळेल आपल्याला काय करायचं किंवा काय करायला पाहिजे, कारण तेवढी स्ट्रॉंग प्रॉडक्ट्स आता इंडियात कोणी बनवतच नाही.
कधी कोणी असं म्हणजे मे बी आता सुरू केलं असेल, पण ती लेव्हल यायला तेवढा वेळ लागेल. मग ते मला परवडेल का? त्याचं तेवढं प्रोडक्शन होईल का? त्याचा तेवढा सर्व्हिस बॅकअप मिळेल का? हे सगळंच बघायला लागणार आहे. सो आत्ता सांगणं खरंच अवघड आहे. एक मध्ये वेगळाच प्रश्न इंटरेस्टिंग मला आलाय अशा पद्धतीने, की आपण जे समोरनं लाईट वापरतो फ्रंटनी, हं. सो किंवा सॉर्ट ऑफ जसा फॉलो पण वापरतो, तर त्या गोष्टी जेव्हा डिरेक्टली डोळ्यात हिट करतात त्याचा प्रॉब्लेम होतो. बट काही काही वेळेला ते लाईट समोरनं यूज करणं खूप गरजेचं असतं. तर असा एखादा प्रश्न आहे, की ते अव्हॉइड करून दुसरं काही करता येऊ शकतं का? सो मग तू त्याच्याबद्दल लाईटचा अँगल बदलून सांगू काय? नाही, समोरनं म्हणजे खरं तर कुठनं? तुम्ही ओपन एअर स्टेज असेल तर समोरनं येणारा लाईट हा स्कॅफोल्डिंगवरनं येतो. मिनिमम 24 फूट हाईट असायला पाहिजे. तुम्ही 12 फुटाचं स्कॅफोल्डिंग लावून आणि स्टँड लावून जर समोरनं मांडलं तर ते चुकीचं आहे. सो प्रत्येक लाईटला त्याचा अँगल आहे. बरं ठीक आहे, मला तो त्याचा अँगल मिळत नाहीये. तर त्या आर्टिस्टला त्रास होणार नाही असं अशा अँगलला तरी ते मी स्टँड ठेवू शकेन का हे बघायला पाहिजे. म्हणजे हा खरं तर त्या जागेवरती घेण्याचा डिसिजन आहे, की जिथनं इथे मी जेवढं साइडला जाऊ शकेन 2 स्टँड घेऊन, तेवढं मी त्याला कमी त्रास देईन. पण मी किती इंटेन्सिटी ठेवतोय? त्याचा चेहरा दिसेल एवढी इंटेन्सिटी ठेवतोय का त्याचा चेहरा जळेल एवढी इंटेन्सिटी ठेवतोय? हेही फार महत्वाचं आहे. तुम्ही काही वेळेला कमी इंटेन्सिटीमध्ये सुद्धा त्याला त्रास होणार नाही, असंही करू शकता. सो आय थिंक हा अत्यंत स्पेसिफिक त्या जागेवरती घ्यायचा निर्णय, की मी इथे काय करू? पण त्याला बरेचसे पर्याय अवेलेबल आहेत, की शूटिंगमध्ये सुद्धा केवढे समोरनं दिवे असतात. पण त्याला बटर पेपर असतो, त्याची इंटेन्सिटी काय असते हे पण बघितलं जातं. आणि त्याच वेळेला ऑडियन्समध्ये पण ते लाईट देतात. सो आर्टिस्टला तेवढा त्रास होत नाही. हे आपण पण आपल्या लाईव्ह शोमध्ये करू शकतो. येस. सो पूनमनी असं विचारलंय तिकडनं, परदेशातून, की तुझं आतापर्यंतचं सगळ्यात आवडतं लाईट डिझाईन कुठलं आहे? की तुला असं वाटतं की हे डिझाईन खूप भारी होतं? खरं तर एकही नाहीये. कुठलीच डिझाइन माझी आवडलेली नाहीत. मला प्रत्येकाच्यामध्ये चुकाच दिसतात. हे मी करायला पाहिजे होतं आणि हे अजून एक चुकलंय हे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर नाही आवडलेलं अजून कुठलंच डिझाइन. अजूनही मी चांगलं डिझाइन शोधतोच आहे. आणि ॲक्चुअली असं म्हणतात, की कधीच तुम्हाला चांगलं सापडू नये. तरच अ, त्या शोधाला आणि त्या कामाला जास्त मजा येते. हे राजाभाऊंनी सांगितलंय. कधीही तू समाधानी होऊ नकोस. काय सॉलिड लाइटिंग आहे. लोकं काय पण म्हणू देत. लोकं म्हणू देत, "लय भारी झालंय." असू दे. तुझ्यासाठी तू चुका शोध. याचं कारण असं आहे, की तरच तो माणूस, तो डिझायनर फक्त लाईट डिझायनर नाही, तो कलाकार सुद्धा, तो ॲक्टर असेल, तो डिरेक्टर असेल, तो चुका शोधल्यानेच पुढे चांगली कलाकृती देण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्यातनंच ते मोठे होतात. आज स्वतः अमिताभ बच्चनकडे जर बघितलं, तो आजही घरातल्या भिंतवर आरशाच्या समोर उभं राहून प्रॅक्टिस करूनच जातो. आय थिंक मला माझ्या लाइटिंग मधला अमिताभ बच्चन बनायचं असंच मी म्हणेन. त्यामुळे नाही, मला आजही कुठली आवडलेलं नाही. अशी डिझाइन वाईज आणि हे वाईज ठीक होती, पण अजूनही बरं यायचंय. ग्रेट. ते पुढे गेलेबद्दल तू काही सांगशील का? असं परत शशांकने विचारलंय. तर हे माझ्या आयुष्यातलं खूप महत्वाचं नाटक होतं. तुझ्यामुळे मला त्याचे अनेक प्रयोग करायला मिळाले होते. हं. तर तू गंमत सांगशील काही? ते पुढे गेले हे अत्यंत भयंकर कॉम्प्लिकेटेड नाटक होतं. कारण मकरंदनी जे ते काय करून ठेवलेली कलाकृती आहे आणि ॲज अ डिरेक्टर, ॲज अ रायटर तो मी असं म्हणेन, की तो त्या ह्याच्यातला सगळा होता. तोच तो किरणचं कॅरेक्टर होता किंवा गजाभाऊंचं कॅरेक्टर तो सगळं तोच होता. तो त्याला जसं हवं ते करून घेत होता. त्यामुळे मी खऱ्या अर्थानं मी जरी एक्झिक्युटिव्ह असलो ना, त्याचा लाईट डिझायनर जरी म्हणून असलो, तरी खरं काय हवंय त्या डिरेक्टरला हे त्यांनी त्याच्याकडनं मला हे मला असं दिसतंय, ते कसं दाखवायचं ते तू ठरव. पण मला असं दिसतंय. तो जेव्हा हे सांगायचा ना, की मला असं दिसतंय, ते शोधण्यात खूप मजा आली. आणि ते खूप मजा आली म्हणजे तो इतका शांत ऑपरेट करण्याचा शो होता, की मी 1-2 ह्याच्यात जेव्हा ते पाठ झालं, तेव्हा मी कन्सोलवरचा दिवा सुद्धा बंद करायचो. मी फक्त माझी 8 बोटं
त्या फेडरवरती ठेवायचो आणि मी माझ्या डोक्याला आणि माझ्या बोटांना पाठ करून ठेवलं होतं की कुठल्या फेडरवरती काय आहे. आणि मी फक्त नाटक बघून त्याची इंटेन्सिटी, जी काही मकरनला अपेक्षित आहे, जी काही त्या डिरेक्टरला अपेक्षित आहे, जी त्या संहितेमध्ये ती इंटेन्सिटी आहे, ती मी शोधायचा प्रयत्न करायचो आणि ते तसं केलेलं नाटक आहे. आणि तिथे छोट्याशा थिएटरमध्ये पहिल्यांदा 1 किलोवॅटचे स्पॉट म्हणजे स्नेहसदनमध्ये सॉरी सुदर्शनमध्ये गेलो दर्शन. होतो. सुदर्शनमध्ये 500 वॅटचे स्पॉट होते. पण त्याच्याने काही वेळेला तो ब्राईटनेस आणि बर्निंग इफेक्ट मिळायचा नाही. गजाभाऊंच्या चेहऱ्यावर किंवा किरणच्या चेहऱ्यावर. तर तो आम्ही 1 किलोवॅटच्या स्पॉटनी 1 किलोवॅटच्या स्पॉटनी तुमच्याकडे भरपूर असताना मग तुम्ही ठरवा की इंटेन्सिटी किती ठेवायची. आय थिंक ते अत्यंत चॅलेंजिंग नाटक होतं आणि डिरेक्टरचं ऐकण्यासारखं नाटक होतं की कारण त्याला ते दिसलं होतं. त्याची व्हिज्युअलायझेशन पॉवर इतकी प्रचंड होती, की ती थोडीशी इंटेन्सिटी जर माझ्या ऑपरेटिंग मधनं चुकली, तर तो सांगायचा, "हे चुकलं बरं का. तू थोडंसं ब्राईट ठेवलं होतं किंवा तू थोडंसं डिम ठेवलं होतं." तसं इतकं बारीक लक्ष असायचं. इव्हन प्रॅक्टिसमध्ये आणि इव्हन शोमध्ये. आय थिंक असा डिरेक्टर मिळाला आणि असा रायटर मिळाला तो तो तुम्हाला खूपच तुमच्या बुद्धीला चालना देतो. खरंय, खरंय. मला एक ह्याच्यावरनं तुला प्रश्न विचारावासा वाटतो. आपल्या पुण्यामध्ये कुठल्याही ऑडिटोरियम मध्ये काही मोजकी सोडली तर लाईट बार किंवा लाईट हँग करण्याची किंवा पॉवर सप्लायची धड अशी कुठली व्यवस्था नाहीये. म्हणजे ती खरंच नाहीये. तो प्रॉब्लेम सगळीकडे आहे. तर आपण आणि अनेक काय मान्यवर कलाकार मिळून ह्याच्यावरती काहीतरी तोडगा निघू शकतो का? असं काही प्रयत्न करू शकतो का? कारण की ते छोट्यापासून मोठ्या सगळ्याच प्रोडक्शनला याचा प्रॉब्लेम होतो नेहमी. होतं. आता काय होतं, की आपल्याकडे ती म्हणजे मला असं लक्षात आलं, की पुण्यामध्ये ते नाहीच आहे. मुंबईत गेलात तर मुंबईच्या थिएटरला याच्यापेक्षा जास्त बार मिळतात. पुण्यामध्ये फक्त यशवंतराव चव्हाण, बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठे या तिन्ही ठिकाणी उत्तम दिवे आहेत. म्हणजे बालगंधर्व इतकं जुनं असून सुद्धा प्रत्येक 2 झालरीमध्ये 2-2 बार आहेत. हां, आता ते किती कॅपॅसिटीचे आहेत आणि किती दिवे घेऊ शकतात हा एक वेगळा मुद्दा आहे. पण माझ्या मते कुठल्याही ऑडिटोरियमच्या डिझाइन करत असताना या प्रत्येक लोकांची कन्सल्ट होणं जरुरीचं आहे. लाईट डिझायनरशी, सेट डिझायनरशी त्यांच्याशी चर्चा ॲटलीस्ट आम्ही हे डिझाइन करतोय किंवा आता आम्ही हे नवीन इम्प्रुव्हमेंट करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ते ल मेरिडियनच्या तिथल्या शाळेतलं कुठलं आहे? ऑडिटोरियम कुठली शाळा आहे ती? अक्षरनंदन. हां, अक्षरनंदनचं पहिल्या मजल्यावरचं ऑडिटोरियम. आता नाही, रिसेंट नाही. मग तू पहिल्या मजल्यावरचं म्हणतोयस का भारतीय विद्याभवनचं? भारतीय विद्याभवन. भारतीय विद्याभवनच्या ऑडिटोरियमची गंमत. तिथे सगळेच दिवे बाहेरनं आणायला लागायचे. तर मध्ये मी त्यांना म्हटलं, "तुम्ही पैसे घेऊ नका, पैसे देऊ नका, पण हे ऐका." आणि त्यांनी ते ऐकलं. त्यांनी थोडेसे दिवे एफओएच मधनं लावले, थोडे विंगेतनं. अहो म्हटलं, "बारची सोय करा. आम्हाला कपडे तुमच्या कर्टनला दिवे अडकवायला लागतात. ते किती घाणेरडं आहे. आणि तुमच्याकडे आहे ना, तो बार इकडनं काढा आणि तिकडे लावा. झालं काम. विंगेमध्ये सोय करा दिवे अडकवायची." हे त्यांनी केलं. एवढंसं छोटंसं ऑडिटोरियम असून सुद्धा त्यांनी ते काही मायनर चेंजेस केले. तर माझ्या मते हे जर प्रत्येक ऑडिटोरियमशी बोलून थोडंसं महापौरांना धक्काबुक्की करून त्यांच्या फोर्स वापरून असं जर काही केलं, तर ते खूप परफॉर्मन्ससाठी सोपं जाईल. अगदी साधं सोपं बघ, म्हणजे मी जेव्हा ते पुढे गेले करत होतो, तेव्हा मी दामले काकूंना सांगितलं होतं, की मी सांगीन तिथे मला वरती भिंतीमध्ये मला हुक लावून द्यायला पाहिजे तुम्ही. इथे नाही आणि तिथे लावणार नाही असं नाही चालणार. त्या म्हणाल्या, "तू कितीही सांग, मी सगळीकडे लावेन." अचानक त्या ठिकाणी असंख्य गोष्टी कुठेही दिवा अडकवायची सोय झाली. तर माझ्या मते हे त्या थिएटरचे जे ओनर आहेत, त्यांनी थोडंसं असं लाईट डिझायनरचं ऐकलं तर खूप गोष्टी सॉल्व्ह होतील. ओके. सो सेम टाइपचे काही क्वेश्चन्स आलेत, की कुठल्या प्रकारचे रंग वापरल्यावरती काय आउटपुट येतं? ते तू जे वापरायचास किंवा अनेक लोकं वापरतात, तर काय बेस असला पाहिजे किंवा कुठले रंग वापरले पाहिजेत ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगू शकशील का? त्याचं थोडक्यात साधं उत्तर असं आहे, की फेसला समोरनं येणारा टंगस्टनच असावा. अत्यंत कमी वेळेला तो मूड क्रिएट करण्यासाठी तुम्ही कलर वापरा. पण अदरवाईज
फेस दिसण्यासाठी, कॉस्ट्युम्स नीट दिसण्यासाठी फ्रंटल हा टंगस्टनच हवा. मग तुम्ही जे काही रंगांचे खेळ करायचे ते तुम्हाला उरलेल्या सगळ्या दिशा आहेत, साईड आहे, बॅक फूट आहे, टॉप लाईट आहेत, बॅकलाईट आहेत, असंख्य ठिकाणी आहेत की जे तुम्ही रंगांची उधळण करू शकता. पण ऍटलिस्ट जेव्हा मेकअप करून आलेला जो काही जी काही डान्सर असेल किंवा जो काही आर्टिस्ट असेल, अत्यंत कमी वेळेला तुम्ही मूड क्रिएट करण्यासाठी समोरनं रंग वापरा. अदरवाईज टंगस्टनच पाहिजे तो. निलिमाताईंनी छान प्रश्न विचारलाय की एखाद्या कोरिओग्राफरला म्हणजे आपण बऱ्याच वेळेला असं होतं की कोरिओग्राफी ऑलमोस्ट बसत आलेली असते आणि मग आपण जातो रिहर्सल बघतो आणि मग काही गोष्टी बदलता येतात त्या आपण सांगतो, पण ज्या ऑलरेडी ठरलेल्या असतात त्या नाही बदलता येत. तर त्यांचं असंच विचारायचं आहे की त्या कोरिओग्राफरला किती माहिती पाहिजे या गोष्टीबद्दल आधीपासून, तर ह्या सगळ्याच एकत्र जेलिंग करून चांगलं आउटपुट निघू शकतं. डे वन पासून समजा कुठल्याही कोरिओग्राफरनी जर अशी संहिता केली की म्हणजे निर्माते मला असं म्हणायचंय की पंचमहाभूतांवरचा तन्मात्रा, तर माझ्या मते बेबीताईंनी राजाभाऊंना डे वन पासूनच इन्व्हॉल्व्ह केलं असेल, कारण त्याचं डिझाईन राजाभाऊंचं जे आहे तो मास्टर पीस आहे. आणि हे जर पहिल्या दिवसापासून इन्व्हॉल्व्ह झालं की माझ्या डोक्यात ही कल्पना आहे आणि मला हे चित्र दिसतं आहे, जेव्हा सांगाडा तयार होईल तेव्हा मी तुला सांगेन, हे जर सुरू केलं ना, तर डिझायनरच्या डोक्यामध्ये ते आधी दिसायला सुरुवात होतं. आणि मग जो काही स्केलेटन समोर उभा राहतो, एक रफ प्रॅक्टिस सुरू झाली की त्याने एकदा जरी चक्कर मारली ना तरी त्याचं खूप गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. आणि महत्वाचं म्हणजे तसं म्युझिक रेडी होणं फार महत्वाचं आहे. म्युझिक जेवढं लवकर रेडी होईल तेवढं ते पहिला स्केलेटन बघायला आणि नंतर लाईट डिझायनरला वेळ मिळेल की ते काय डिझाईन करायचंय. त्याला डिरेक्टर बरोबर, कोरिओग्राफर बरोबर बसून ठरवता येईल की मला असं दिसतंय, तुम्हाला हे दिसतंय का, किंवा तुम्हाला काय दिसतंय हे मी असं दाखवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे अगदी साधं सोपं उदाहरण की क्षमाताईंचा आयुष्यातला पहिला शो होता, त्यांनी 15च मिनिटाचा केला होता बालगंधर्वला. मी त्यांना म्हटलं होतं, तुम्ही शंकरावरती केले तर मी थोडासा निळा रंग वापरणार आहे. त्या प्रचंड भडकल्या, कुठल्याही रंगबिंग नको आहे, स्वच्छ प्रकाश पाहिजे त्याच्यामध्ये. म्हटलं हे बघा तुम्ही बोलवलंय ना, तर आता मला थोडंसं वापरू द्या. नाही आवडलं ना तर आपण आयुष्यात कधी काम करणार नाही एकत्र, डोंट वरी, पैसेही देऊ नका मला. 15 मिनिटाचा तो शो झाला आणि बालगंधर्वच्या त्या लाईट रूम मधनं मी बाहेर आलो आणि स्टेजकडे त्या कॅरिडॉर मधनं निघालो, तर मला असं दिसलं की समोरनं क्षमाताई आणि राजन दोघे जण माझ्याकडे जवळ धावत येत आहेत. मी म्हंटल आता पाठीमागे वळा आणि कुठेतरी पळून जा, कारण आपला आता खून होणार आहे. ते येऊन पहिल्यांदा असं म्हणाल्या की मला हे दिसत होतं, पण मला हे कळत नव्हतं की तुला तेच दिसतंय का. मला तो रंग दिसला होता, तू जो बॅकलाईटला निळा रंग वापरलास फार कमी ठिकाणी आणि कमी वेळापुरता वापरलास, पण तो जो वापरलास आणि फेसला अंधार नाही केलास, हे मला दिसत होतं, पण मला सांगता येत नव्हतं. आता मी तुझ्याशी कम्युनिकेट करू शकेन. निलिमाताई सुद्धा आत्ताच जेव्हा तन्मात्रा आम्ही रिडू केलं त्यावेळेला त्या आल्या होत्या. मी त्यांना मला काय दिसतंय हे दाखवलं होतं व्हिज्युअलायझर वरती, कारण एमए वरती व्हिज्युअलायझर आहे. त्यामुळे तुम्हाला आधी व्हर्च्युअल स्टेज दिसू शकतं. एक अंदाज येऊ शकतो. तो 100% खरा नाहीये हे माहितीये. पण एक रेफरन्स, पूर्वी रेफरन्सच मिळायचे नाही. तर निलिमाताईंनी ते बघितल्यावरती सुद्धा ते म्हणाले, "हर्षा मला इथे हा रंग दिसतोय. तू हे बदलू शकतोस?" आम्ही बसल्या जागी चेंजेस केलेले. त्यामुळे तुम्ही जर हे पहिल्या दिवसापासून जर इन्व्हॉल्व झाले ना, डिझायनर सगळे एकत्र, अगदी कॉस्ट्युम डिझायनर सुद्धा तोही खूप महत्वाचा रोल प्ले करतो. सेट डिझायनर सुद्धा. सो आय थिंक कुठलेही प्रोडक्शन सुरू होण्याची जी पहिली मीटिंग असते की हा सब्जेक्ट आहे, असं दिसतंय, हे पहिल्यापासून जर इन्व्हॉल्व केलं ना, तर ते नक्कीच जास्त इंटरेस्टिंग निघेल. सॉरी तुला मध्ये थोडं इंटरप्ट करतो. तू म्हणतोयस तसं कोरिओग्राफर आहे, डिरेक्टर आहे, परफॉर्मर आहे, ह्यांच्याच बरोबर कॉस्ट्युम्स, मेकअप ह्या गोष्टींचा सुद्धा एकमेकांशी जर रिलेशन व्यवस्थित मेंटेन केलं. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखादा रंग बॅकने यूज करतो आणि कॉस्ट्युम वेगळाच याचा असतो. सो त्या कॉम्बिनेशन मध्ये फायनल आउटपुट व्हिडिओमध्ये वेगळंच दिसतं. हो. तर ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाचं आहे. सॉफ्ट नावाची जी इन्स्टिट्यूट आहे फॅशन डिझायनिंग वाली, मी तिथे त्यांना शिकवताना
हाऊ टू स्पॉइल अ फॅशन शो, याचा डेमो देतो. हाऊ टू स्पॉइल युअर कॉस्ट्युम कलर्स, हे तुम्ही बघा की कसा सत्यानाश करायचा, हे आपण इथे शिकताना बघूया. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला ऍक्च्युअल कराल त्याला तुम्हाला माहिती असेल की हे दिवे आणि हे रंग समोरनं वापरायचे नाहीत. त्याने आपल्या कॉस्ट्युमचा रंग बदलतो. कॉस्ट्युम एनहान्स करण्यासाठी जे काही रंग वापरायचे असतील ते तुम्ही आधी याच्याबरोबर डिस्कस केले पाहिजे, त्याला दाखवलं पाहिजे. फॅशन शो करताना हे कित्येक लोक आधी जेव्हा ट्रायल रन चालू असते, सकाळची कोरिओग्राफी चालू असते, त्यावेळेला माझ्या हातात फोटो देतात. हे बघ, या ह्याचा ना सिक्वेन्स आहे, हे कॉस्ट्युम्स आहेत, तू तुझे रंग लिहून ठेव. सो आय शुड नॉट स्पॉइल दॅट कॉस्ट्युम, आय शुड नॉट स्पॉइल दॅट मेकअप. हे फार महत्वाचं आहे. येस, तू म्हणतोस ते बरोबर आहे. सो मला असं वाटतं की शेवटाकडे जाताना तुला काही क्विक प्रश्न विचारतो. हो. तुला आता तू इतकं बाहेर मोठ्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर पण काम करतोस, पुण्यातल्या पण सगळ्या मोठ्या आर्टिस्ट बरोबर तू काम करतच आहेस. तर पुण्यातलं काम करायला आवडतं का बाहेरचं काम करायला आवडतं? नाही, मला सगळीकडे काम करायला आवडतं. असं माझ्यासाठी पुणे, मुंबई असं असं काही नाहीये. माझ्यासाठी प्रत्येक शो हा पहिलाच असतो आणि मला जगात सगळीकडे काम करायला आवडतं. नक्कीच आहे एक, की पुण्यामधल्या काही थिएटर्सचे काही प्रॉब्लेम्स आहेत. पण अरे असे जगात सगळीकडेच प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे तिथे तू अमेरिकेत गेलास तरी तुला काही प्रत्येक गोष्ट तुला हवी तशीच मिळेल असं नाही. ठीक आहे, त्यांच्याकडे चॉईस जास्त आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट थिएटर जर मी काही बघितलं असेल तर ते लिन्झमध्ये, जेव्हा ऑस्ट्रियामध्ये शमाताईंबरोबर गेलो होतो, तेव्हा लिन्झ मधलं मी जे थिएटर बघितलं ते बघून मी तृप्त झालो होतो. कारण तिथल्या लाईट डिझायनरने, आम्ही व्हिजिटला गेल्यावरती तो म्हणाला की, मी त्यांना विचारलं की किती दिवे आहेत, तर तुम्हाला सगळे जर टोटल केली तर आय थिंक सगळे जे फिट केलेले आहेत ते एक 700-800 दिवे आहेत थिएटरमध्ये, आणि तुम्हाला कमी पडले ना तर 200-300 आहेत ना आतमध्ये. वाह, 700-800 दिवे आणि जागोजागी फिट केलेले होते. सो तुम्हाला जर तो प्लॅन समोर मिळाला तर तुम्हाला ठरवता येतं की मी काय काय करू शकेन. दिलेल्या प्रत्येक दिव्याचा चांगला वापर आणि 100% वापर करण्यासाठी जर डिझायनरला आधीपासून इन्व्हॉल्व केलं ना तर खूप काही होऊ शकतं. बरोबर आहे. सो त्याच्याच बरोबर अजून एक प्रश्न, की तू फक्त डिझायनर म्हणून काम करतोस, त्याच्याबरोबर टेक्निकली नॉलेजेबल असिस्टंट्स आणि बाकीचे सगळे टेक्निशियन्स असतात, त्याचा तुझ्या कामामध्ये किती वाटा असतो? म्हणजे आपल्याकडे म्हणजे याचं बाहेर पण गेल्यावरती बाहेर साधा टेक्निशियन असू देत ते डिझायनर असू देत, सगळ्यांना खूप रिस्पेक्टफुली वागणूक मिळते. थोडस काय म्हणतात, आपल्याकडे तशी वागणूक मिळत नाही, स्पेशली भारतामध्ये अनेक ठिकाणी. तर नाही, मी माझ्या टेक्निशियन्सला भयंकरच चांगलं वागवतो. माझ्या तोंडात एकी शिवी जात नाही. कारण त्याचं कारण असं आहे की तू कितीही ढीग डिझाईन कर आणि सांग तिथे दिवा लाव, तो म्हणाला मी नाही लावू शकत, तर तर ते शक्य नाही. त्यामुळे तो सगळा इलेक्ट्रिशियनचा जो क्लास आहे तो तेवढाच महत्वाचा आहे जेवढा एक डिझायनर महत्वाचा आहे. डिझायनरला जे दिसलंय, डिरेक्टरला जे हवंय ते घडतंय, पण ते घडण्यासाठी तिथे जाऊन तो दिवा लागला पाहिजे. म्हणजे एफटीआय मध्ये शो करत असताना आता दत्ता होता का कालिदास होता मला आठवत नाही कोण होतं, तर त्या नाटकामध्ये असं होतं, शांताराम पॉइंटमध्ये नाटक चालू होणार होतं, त्याची प्रॅक्टिसमध्ये असं लक्षात आलं की इथे विजांचा कडकडाट झाला पाहिजे. तर मी त्याला म्हटलं, हे जे मागचं उंच झाड आहे, तुला जेवढं शक्य आहे तेवढी वरती जा आणि हा स्ट्रोब लाईट लाव. ते टेक्निशियन्स अत्यंत काळजीपूर्वक त्या झाडात जेवढं वरती जाऊ शकतील तेवढे वरती गेले आणि तिथे तो खाली करून स्ट्रोब लावला. लिटरली तो स्ट्रोब जेव्हा फ्लिकर व्हायचा तेव्हा आसमंतात विजा कडाडल्याचा आभास व्हायचा. वा, माझ्या मते हे फार महत्वाचं आहे, नाही तर मला तो स्ट्रोब जमिनीवरती ठेवायला लागला असता विजेसाठी. तर तो 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 दत्ता असेल, तो कालिदास असेल, तो गजानन असेल, ते जी काही लोक आहेत ती तेवढीच महत्वाची आहेत जेवढा मी आहे, तू आहे किंवा कुठलाही डिझायनर आहे. आणि तुम्हाला त्यांच्याशी रिस्पेक्टफुलीच वागायला लागतं. मला नाही त्यांना, म्हणजे माझं डोकं किती फिरलं, त्यांनी किती चुका केल्या, कोणी कितीतरी चुकलं, काय वेळेला पडतं फुटतं, तरी डोकं शांत ठेवणं याच्याशिवाय पर्याय नसतो. अगदीच. सो आता हे प्रश्न तू
एकेका काय शब्दात वाक्यात उत्तर देऊ शकतोस. एखादं प्रोडक्शन जे खूप पूर्वी झालं होतं पण तुला परत करायला आवडेल. बेबी त्यांच्याशी खूप प्रोडक्शन्स आहेत, श्यामाताईंची खूप प्रोडक्शन्स आहेत, मनीषाताईंची पण आहेत. अशी खूप आहेत प्रोडक्शन्स की जी झाली तर खूप मजा येईल. त्यांचं फेस्टिव्हल व्हावं. वा, आय थिंक बघतायत सगळ्या, सो होऊ शकेल लवकरच परत. तुझा आवडता लाईट डिझायनर कोणता? हो, बापरे! असा एक नाही, असे खूप आहेत. मुंबईतला बेकेट आहे किंवा ब्राझीलमधला पॉलिनियो आहे. असे खूप आहेत, खूप आहेत. असं 1-2 असं कोणी हे नाही करता येत. मला शीतल तळपदे भयंकर आवडतो. त्याचं डिझायनिंग आवडतं. मला दिल्लीचा गौतम दा, काय कमाल डिझायनर आहे. इंटेलिजंट लाईटचा वापर न करता तो गृहस्थ कमाल इफेक्ट्स करतो. मला दिनेश पोद्दार आवडतो, जो कलकत्त्याचा आहे. असे खूप आहेत डिझायनर, खूप आहेत. ग्रेट. धनश्री विचारतीये सॉरी मध्ये की बऱ्याच वेळेला डोळ्याच्या खाली अंधार येतो. समोरनं लाईट वापरला तरी डोळ्याच्या खाली अंधार येतो. तर आपल्या पुण्याच्या ऑडिटोरियम्स मध्ये त्याच्यावरती काही तोडगा निघू शकतो का? आता टिळक स्मारकमध्ये काहीही तोडगा निघू शकत नाही. कारण ते थिएटर इतकं म्हणजे सॉरी टू से पण इतकं बचाक आहे, की मग त्याला समोरून फुटणी दिवे लावून त्याला बटर पेपर लावून ते शॅडोज काढता येतील हा एक आहे. पण ते सगळे लावले की ते जनरल लाईट कडे जातात. सो ते काही थिएटर्सचा हा प्रॉब्लेम आहे यार, की ते नाही होत. पण बरोबर आहे. प्रयत्न प्रयत्न खूप असतो, की अंधार येऊ नये. ओके. तुला नाटक करायला आवडेल का शंकर एहसान लॉयचा कॉन्सर्ट? शंकर एहसान लॉयच्या कॉन्सर्ट पहिला प्रेफरन्स. याचं असं की मी कधी कमर्शियल नाटक केलं नाही, मी करणार पण नाही. कारण मी कधी केलेलंच नाही ते. त्यामुळे आणि जी काही नाटकचे लाईट डिझायनिंग केलं ते समन्वयमध्ये आम्ही खूप दंगा केला. साठेचं काय करायचं असेल किंवा असे कित्येक प्रोडक्शन्स आहेत, की त्याला खूप खूप मज्जा केलेली आहे. त्यामुळे ती हौस माझी भागलेली आहे. कारण अमॅच्युअर थिएटरला डिझायनिंग करायला मजा येते. कमर्शियलला गेलात की तुम्हाला एका ठोकताळ्यात वागायला लागतं. सो मी त्यातला नाही. त्यामुळे मला शंकरचे किंवा कॉन्सर्टचे लाइटिंग करायला खूपच आवडतं. ग्रेट. ओके. तुला आता काय म्हणता येईल की तू डिझायनर म्हणून काम करतोस, तेव्हा बाहेर मिळणारी फी आणि पुण्यात मिळणारी फी ह्याच्यामध्ये तू मगाशी त्याविषयी थोडंसं बोललास, पण स्पेसिफिकली की इतक्या वर्षाच्या स्पॅन मध्ये त्याच्यात फरक पडलाय का? आणि तो जर पडला असेल, तर तो योग्य पडलाय का? नाही, तुम्हाला किती पैसे देतात तुम्हाला ते कमीच असतात. सो या प्रश्नाचं उत्तर असं आहे, की डान्सर्स कडनं तुम्ही जास्त पैसे एक्सपेक्ट नाही करू शकत. कारण ते बिचारे सगळं गोळा करूनच ते प्रोडक्शन करायचा प्रयत्न करतात. हा सेम प्रॉब्लेम आहे अमॅच्युअर थिएटरला. आम्ही जेव्हा करायचो नाटक तेव्हा काय म्हणजे आम्ही आमच्या खिशातले पैसे टाकूनच ते दिवे आणायचो. पण कॉन्सर्टला चांगले पैसे मिळतात. आणि डान्सचे शो, नाटकाचे शो, अमॅच्युअर थिएटर मधले शो जर चांगल्या पद्धतीने करायचे असतील ना, तर पैसे कॉन्सर्ट्समध्ये कमवायचे आणि इथे मनसोक्त आपल्याला हवे तेवढे दिवे लावायचे. असं मी आत्तापर्यंत करतोय आणि असंच करत राहणार. ग्रेट. नवीन येणाऱ्या लाईट डिझायनर्स साठी एखादी अकॅडमी, मला माहिती नाही किंवा असं खूप सर्च केलंय, पण हा भारतातला लाईट डिझायनिंगचा कोर्स आहे आणि हा केलात की तुम्ही एका बेसिक लेवलला म्हणजे तुमचं स्टँडर्ड सेट होतं. असं काही आहे का? किंवा असं नसेल तर तुला तसं काही करायचं डोक्यात आहे का? आत्ता असं काही नाहीये. पण मी मुंबईमध्ये काही लोकांशी बोलतोय. इनफॅक्ट ही त्यांची कन्सेप्ट आहे आणि त्याच्यावरती काम चालू आहे. सो थोड्या दिवसातच कॉन्सर्ट लाईट डिझायनिंगसाठी किंवा थिएटर लाईट डिझायनिंगसाठी काहीतरी निघू शकतंय का याच्यावरती विचार चालू आहे. पण लवकरच काहीतरी होईल. ग्रेट. तुला मुव्हिंग हेड वॉश म्हणजे जो वॉश लाईट असतो तो वापरायला आवडतो का त्याच्याऐवजी 4 पारक्यान वापरायला आवडतील तुला फेस लाईटला? मला वॉश आवडेल याचं कारण असं हे समजून घ्यायला पाहिजे की कन्व्हेन्शनल लाईट जगामधनं नष्ट होत आहेत किंवा नष्ट केले जातात. याचं कारण असं की ते खूप गरम करतात, ते खूप पॉवर खातात आणि त्याच्यामुळे खूप पैसे वाढतात. पण इंटेलिजंट लाईट्स वापरून तुम्ही सगळा वेळ वाचवू शकता. फॉर एक्झाम्पल FOH ला माझ्याकडे समजा मी 30 पार लावणार असेल फेस लाईटसाठी, तर त्याच्याऐवजी जर मला
16 वॉश मिळाले तर मी माणसांचा वेळ वाचवेन, कोणालाही वर चढायला लागणार नाही, अपघात कमी होतील, भयानक वायरिंग करायला लागणार नाही आणि 10 वेळा तो दिवा हल्लाय रे, चुकीचा ऍडजस्ट केलास, हेही करायला लागणार नाही. तो चालू शो मध्ये सुद्धा जर आर्टिस्टनी जागा सोडली, दरवेळेला नाही हा, तर तो ऍडजस्ट करता येतो आपल्या कन्सोलवरनं, म्हणून वॉश. जग अख्खं तिकडे चाललंय. ओके. सो शेवटाला येण्याच्यासाठी तू एखादा असा किस्सा सांगू शकशील का की जो तुझ्या बाबतीत घडला होता आणि तो आमच्या कोणाच्या किंवा नवीन येणाऱ्या कोणाच्या बाबतीत घडू नये, ज्यामुळे एखादं प्रोडक्शन हॅम्पर होऊ शकतं? नजर चुकीने असेल किंवा चुकून घडून गेलं आणि नंतर लक्षात आलं की shit, हे खूप सिली होतं पण झालं. आणि असे छोटे मोठे खूप किस्से आहेत. मागच्या वर्षीच एकाचा ऍक्सिडेंट पण झाला. तो अत्यंत फालतू गोष्टींनी झाला. त्यांनी बेल्ट लावला नव्हता, तो पडला आणि त्याने आयुष्य बर्बाद करून घेतलं. सो काही ठिकाणी ऑडीचा शो करत असताना चुकीच्या वायरी वापरल्या होत्या, ज्या वायरींचे कनेक्टर लूज होते, त्यामुळे शो बोंबरला. सो असे कित्येक गोष्टी आहेत की जास्त तुम्ही थोडंसं आधी काळजी घेतली तर हे आपण इलेक्ट्रिसिटीशी खेळतोय, त्यामुळे थोडंसं सांभाळून खेळायला पाहिजे. कारण एखादी चूक आणि मग मुंबईच्या थिएटरला, मुंबईच्या त्या सीशोरला जो काही अपघात झाला, असे खूप अपघात होतात आणि खूप गडबड होऊ शकते. सो खूप गोष्टी आहेत अशा, पण साधं त्याच्यातला थंब रूल असा आहे की जर इलेक्ट्रिसिटीची खेळत असाल तर कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी 100% चेक करा की आपण जे करतोय ते बरोबर आहे. कित्येक वेळेला याची फेज उलटी जोडली तर फडार करून तुम्हाला कळायच्या आधी दिवे उडून जातात आणि ते खूप नुकसानच होतं. त्यामुळे आधीच पैसे कमी मिळतात, त्याच्यातनं हे नुकसान झेपलं नाही जात. येस. आणि त्याच बाबतीतला प्रश्न मला असा होता की आपल्या बरोबर जे टेक्निशियन्स काम करतात, तर त्याच्या सगळ्याचे सेफ्टी मेजर्स आपल्याकडे पाळले जातात का? जेवढे बाहेर प्रचंड प्रमाणात व्हॅल्यू आहे, तेवढे आपल्याकडे अनेक वेळेला कमी दिसते. सो त्याच्याबद्दल आपण काही करू शकतो का? नाही, आय थिंक हे त्या ओनरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी ते सेफ्टी बेल्ट आणून जरी दिले तरी ते घालतायत की नाही हे बघणं आणि इन्शुरन्स करणं हे पण जरुरीचं आहे. आणि एक असं की लाईट डिझायनर किंवा लाइटिंग रेंटल ह्याबद्दलच्या फर्मची आपल्याकडे बरेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावरती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असं टाकलं की 50 इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी येतात. लाईट डिझायनिंग फर्म असं टाकलं किंवा तर त्यांच्या ह्याच्यात तो ऑप्शनच नसतो. सो बऱ्याच वेळेला भारतामध्ये बघितलं तर आपल्याकडे हे डेझिग्नेशन आहे ह्याच्याबद्दलच अनेक लोकांना माहिती नसतं. तुम्ही मंडपवाले आहात का असंच विचारतात काही काही ठिकाणी. नाही, पण हा अवेअरनेस यायला थोडासा वेळ लागेल. म्हणजे मी जेव्हा 30 वर्षापूर्वी सुरू केलं तर तेव्हा लाईट डिझायनरला पुढे काही फ्युचर असतं की नाही हेही माहित नव्हतं. मी ती अशीच एक घाबरत घाबरत मारलेली उडी होती की नोकरी सोडूया आणि हे करून बघूया. नाही वाजली पुंगी तर काय परत नोकरी आहेच कुठेतरी. पण ते तुमच्यावरती असतं की तुम्ही ते किती स्ट्रॉंगली पुढे नेता. सो ही लाईट डिझायनर ही कन्सेप्ट भारतात रुजायला थोडा वेळ लागेल. पण नक्कीच 30 वर्षापूर्वीपेक्षा आत्ता बऱ्याच ठिकाणी रुजलेली आहे आणि डिझायनरला डिझायनर असं बोलवलं जात आहे आता. अगदी गल्लीबोळात नसेल पण डेफिनेटली डिझायनर आणि ऑपरेटर हे वेगळे आहेत हे हळूहळू कळायला लागलेलं आहे. येस. ह्याचाच थोडंसं हे होतं की ऑपरेटर, डिझायनर, टेक्निशियन हे वेगवेगळे असतात. आपल्या भारतामध्ये काही प्रमाणात त्याचं प्रमाण म्हणजे तसं वापरणं सुरू झालंय. पुण्यामध्ये तसं काही होत नाही. तर आपल्या पुण्यामध्ये पण तसं काही झालं तर काही घडू शकेल का? हो, ऍक्च्युली म्हणजे आता सुद्धा मी एक जे नाटक केलं पालेकरांचं, तर त्याच्या डिझायनर म्हणून मी काम केलं. पण मी सांगत त्यांना आधीपासून सांगितलं होतं की काय ना हे इतकं आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीच्या ह्याच्यात अडकलंय की मला पळायला लागणार आहे. सो डिझायनर म्हणून मी बसतो, मी कंप्लीट असं डिझाइन करून देतो की ऑपरेटर जेव्हा एक्झिक्यूट करेल तेव्हा ते मी जसं करतोय तसंच होईल. अर्थात त्याला ग्रँड एम ए हा बोर्ड होता म्हणून मी असं छातीठोकपणे सांगू शकलो आणि ते खरंच तसं झालं. म्हणजे राहुल असेल किंवा निनाद असेल यांनी ते ऑपरेट केलेलं आहे. ते जसंच्या तसं झालं. बरं.
आता हा खरं तर शेवटचा प्रश्न आहे, पण परत राहुल्या म्हणतोय की तुझ्याकडे खूप किस्से आहेत. तर तू अजून एखादा किस्सा सांगितलास आणि नवीन येणाऱ्या डिझायनर्स साठी तू काय सांगू शकतोस किंवा या फील्डमध्ये येण्यासाठी तुम्ही काय कराल सध्याच्या सिनॅरिओ मध्ये? सो असं बोलून आपण हा. एंड कडे जाऊ. मला असं वाटतं की तुमचा बेस्ट प्लॅटफॉर्म हा आता तुमचं जे फिरोदिया आहे ना तो आहे. तिथनं जर सुरुवात केलीत ना तर खूप काही गोष्टी तुम्हाला शिकता येतात. आता फिरोदिया म्हणजे काय? तर मला असं म्हणायचंय तुम्ही थिएटर पासून सुरुवात करा. तुम्हाला लाईट डिझायनर व्हायचंय का तुम्हाला सेट डिझायनर व्हायचं का ऍक्टर व्हायचंय हे पहिल्या घडीला ठरवू नका. तुम्ही थिएटर सुरू करा. थिएटर तुम्हाला जगवतं. थिएटरनी मला जगवलंय आणि थिएटर कसं जगवतं तर त्याच्यातली कुठली लाईन घ्यायची हे तुमचा कल कुठे जातोय ह्याच्यावरती ठरवा. आता मी ठोकपणे सांगितलं की मला लाईट डिझायनरच व्हायचं तर ते होऊ नाही शकत. कदाचित त्याच्यात ऍक्टरचं पोटेन्शियल जास्त असतं किंवा रायटरचं असतं किंवा जसं शशांक शेंडे या गृहस्थानी त्याच्या प्रखर सामाजिक जाणीवांचे निखारे हे नाटकानंतर मला सांगितलं, हर्षा बंद करा अभिनय. तू समोर आलास की आम्हाला भीती वाटते. म्हणजे शशांक सुद्धा याला कारणीभूत आहे की मी लाईट डिझायनर झालो. तो म्हणाला तुला कशात गती आहे हर्षा हे तुला लक्षात येतंय का? तुला त्या टेक्निकल पार्ट मध्ये आणि लाइटिंग मध्ये गती आहे. तू ते वाढव ना. आणि अक्षरशः मला असे डोळे उघडले की आईला शँक्या बोलतो ते खरं आहे. कारण किती एका मित्राने किती सरळ आणि स्पष्ट सांगितलेली आहे की तू बंद कर अभिनय. म्हणजे हे फार महत्वाचं आहे की तुम्हाला ते सापडणं की मला कशात जायचंय. सो असं एकदम शिक्का किंवा असा झेंडा घेऊन येऊ नका की मला लाईट डिझायनर व्हायचंय. पहिले थिएटर करा. तुम्हाला खूप तुमचे मला अभिनेताच व्हायचं होतं म्हणजे काय जमलं नाही. येस, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तू देऊन टाकलंस की तुला लाईट डिझायनर व्हायचं होतं म्हणूनच आला होतास का काही वेगळं होतं? मला अभिनेता व्हायचं होतं. मी आलो होतो. मी खूप प्रयत्न केला पण असं लक्षात आलं की याच्यात गती जास्त आहे आणि त्याच्यात गंमत आहे आणि त्याच्यात इंटरेस्ट आहे. ग्रेट. प्रत्येक जण ऍक्टर नाही होऊ शकत किंवा डिरेक्टर नाही होऊ शकत. तसं आहे प्रत्येक जण लाईट डिझायनर नाही होऊ शकत. सो आपल्याला कशात गती आहे हे शोधा. त्यासाठी थिएटरचा बेस हा सगळ्यात बेस्ट आहे. येस. आता शेवटचं हे की तू अशा कुठल्या लोकांना तुझ्या लाईफ स्पॅन मध्ये तू जिथून सुरुवात केलीस आतापर्यंत आहेस त्याच्यात थँक्यू म्हणायचं राहून गेलं असेल किंवा तू म्हणत पण असशील पण आता सोशल प्लॅटफॉर्म वरती तू 4 नावं असतील त्यांना थँक्यू म्हणशील की येस त्यांच्यामुळे मी आता जिथे आहे तिथे आहे किंवा पुढे जायला त्यांची हेल्प होणार आहे? नाही मी कधी कोणाला थँक्यू म्हणायचं कधीच राहून गेलेलं नाही आणि मी अगदी छोटी गोष्ट की मी जी कधीही मेन्शन नाही केलेली. राजाभाऊंशी सुरुवातीच्या काळात बोलताना भीती वाटायची. सगळेजण त्यांना जाऊन नमस्कार करायचं. तर मला नमस्कार करायला भीती वाटायची की आपण कोण आहे की त्यांना पुढे जाऊन असं नमस्कार करू. तर त्यांचं लक्ष नसताना मी त्यांना नमस्कार करायचो. त्यामुळे मी थँक्यू म्हणायचं कधीच कोणाला सोडलं नाही. कधी प्रत्यक्षात नसेल पण मी अप्रत्यक्षरित्या ते डेफिनेटली करतोच मी थँक्यू सगळ्यांना. ग्रेट. सो बरेच प्रश्न आणि बरीच मजा आलेली आहे. सो मला आता वाटतं की अजून जास्त प्रश्न विचारण्यापेक्षा आपण ह्या छान नोट वरती आपलं हे कॉन्व्हर्सेशन एंड करावं. सो इथे आलेल्या सगळ्यांना तुला काही जनरल ऍज अ लाईट डिझायनर म्हणून काही सांगायचं आहे का? आणि त्या नोटनी आपण कॉन्व्हर्सेशन थांबूया. माझ्या तुम्हाला काय बनायचं आहे ऍक्टर, लाईट डिझायनर किंवा सेट डिझायनर. तुम्ही डोळे प्रत्येकाला असतात. तुम्हाला दृष्टी आहे का हे फार महत्वाचं. डोळे प्रत्येकाला असतात. तुम्हाला दृष्टी आहे का हे फार महत्वाचं. डोळे उघडा आणि ऑब्झर्व करायला शिका आणि तुम्हाला खूप गोष्टी सापडतील.